कसे इथे बोकड्या टांगल्यासारखे शर्ट टाकून दिलेले. का रे, हे काय आहे? हे कपाट आहे. कशासाठी इथे? कपडे ठेवण्यासाठी. हे कपडे ठेवण्यासाठी आहे. तर मग हे काय आहे? हे पण कपडेच आहेत. कपडे इथे ठेवता? तुला काही आहे का? दिवसभरात दोन दोन तीन तीन वेळा कपडे बदलतो आणि काढला का सरळ इथे टांगून देतो. तुला त्याचे हँगर मध्ये म्हणा किंवा घडी करून तुला कपाटात ठेवता येत नाही का? अगं बाई ठेवता येतात, पण हे कसं जरा शॉर्टकट असतं ना. हे शॉर्टकट असतं? हा. हे दरवाजाच्या मागे कोणी कपडे टांगतं का? पहिली ती गोष्ट वेगळी होती का चला बुवा एवढी सुविधा नव्हती. आता एवढं मोठं कपाट बनवलेलं आहे तरी सुद्धा तू हे लटकन लटकून देतो इथे दरवाजाच्या मागे. चांगलं वाटतं का बरं ते? अगं मम्मी, मग आता काय करू? मग आता ते मला थोडं इझी वाटतं म्हणून करतो. वा 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 वा, अशी टाकावी का नाही एक उलट्या हाताची ही जी वाटतं तुला. चल इकडे ये. काय झालं आता? हा दरवाजा बघ. कसे इथे बोकड्या टांगल्यासारखे शर्ट टाकून दिलेले. ते बोकड्याने टांगलेलं आहे. ते माझे क्रिकेटचे शर्ट आहे. मला घाईघाईमध्ये क्रिकेट खेळायला जावं लागतं, तर मी इकडच्या इकडे टी शर्ट घालून निघून जातो बाहेर. आता तो बेडरूमचा दरवाजा समजला, पण आता हॉलचा दरवाजा आहे. हा उघडल्यानंतर इथे लागत सुद्धा नाही तो दरवाजा. असं बळजबरी लावावं लागतं असं. तुला काही अक्कल आहे का? मम्मी सर्व अक्कल आहे, पण मी ना सुविधांचा पुरेपूर उपयोग करण्याचा वा प्रयत्न रे वा, करतोय. सुविधा हे सुविधा सुविधा ज्या केलेल्या आहेत सुविधा ज्याच्यासाठी त्याचा उपयोग करणं. हे काय दुसरा काही बी उपयोग करतो? एंट्री मध्ये तू हे कपडे टाकतो, हे चांगलं वाटतात का बरं? घरातली बाई किती जरी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करेल ना, पण तुमच्यासारख्या लोकांमुळे कधीच घरामध्ये स्वच्छता राहणार नाही. आणि बरं जाऊ दे, ते महान क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा, आता यांना का बरं इथे टांगून ठेवलं? तुला विराट कोहली आणि रोहित शर्मा दिसले? मी नाही दिसलो का सीके? हा, हे मी नाही शिकायचं समजलं, पण हे समजलं बिचारे कशाला? यांना तर तू कशाला हा म्हणजे पण छोटा मोठा मान दे रे ना. तू एवढं बोलते ना, ये इकडे. हे काय? माझी फक्त एकच पर्स आहे ना. पर्स टांगू आता शकते चोरी तिथे. पकडली गेली ना. आता तू कशाला टांगते पर्स इथे? मला ते सांग. मी आता कधी बी केव्हा बी भाजीपाला घ्यायला कुठे गावात जायचं म्हटलं म्हणजे पटकन काढून घेता येतं. मी सुद्धा कुठेतरी पटकन जायचं राहिलं तर पटकन एक टी शर्ट काढून घालता येतं व म्हणून मी निघून जातो. मग मी माझ्या साड्या का बरं ठेवल्या नाही तिथे? मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही काय तुमच्या घरात नाही ठेवत का तुम्ही असे कपडे? प्रत्येकाच्या घरी किती बी सुविधा असू द्या, लोक दरवाजाच्या मागे कपडे टांगतात. तुमच्या घरी पण होत असेल. मी एकटा नाहीये. मला का बरं रागवते तू एवढी? पण तुझ्यासारखं आळशी नसतील लोक. गोष्ट आळशीची त्यांचं नाहीये. काम झालं म्हणजे ते लगेच गड्या करून कपाटात ठेवत असेल. गो- तू खूप आळशी आहे. गोष्ट आळशीची आहेच नाही ना. गोष्ट काय आहे, दरवाजाच्या मागे कपडे टाकण्याची आहे ना. ते तुम्ही पण करता मित्रांनो, मी पण करतो. काय एवढं विशेष आहे? मी एकटा नाहीये. सांगतील जर कमेंट करून. बघते ना आता. सांगा यार, मम्मीला समजा यार. जर कुठेतरी. यार, कधी लय त्यांनी डोकं खाते माझं. सांगितलं